विद्यार्थ्यांनो, रिक्वेस्ट होती बघा विद्यार्थ्यांची की गणित भाग 2 वरती पण महत्त्वाचे प्रश्न काढा. तर आज आपण प्रयत्न करूया. एकूण 7 प्रकरणं आपली आहे. त्यामुळे एकाच दिवशी 7 प्रकरणांवरती महत्त्वाचे प्रश्न काढता येणार नाहीत. तर मी प्रयत्न करतो गणित भाग 2 पहिले 3 ते 4 प्रकरणांचे महत्त्वाचे प्रश्न आपण काढूया. आता इथे बघा, महत्त्वाचे प्रश्न सांगताना लक्षात ठेवायचं की काही प्रश्न पुस्तकातले सोडवलेले पण असतील, काही प्रमेय पण असतील आणि काही आपले सराव संचातले प्रश्न पण असतील. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. आपलं टार्गेट आहे तुमची एक्झाम संपेपर्यंत 500 सबस्क्रायबर्स, आणि मला विश्वास आहे की तुम्ही सबस्क्राईब कराल आणि आपलं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण कराल. आपण व्हिडिओवर जाऊया. बघा, समरूपता आपलं पहिलं प्रकरण आहे. एकूण आपल्याकडे 7 प्रकरण, त्यातलं पहिलं प्रकरण समरूपता. समरूपतेमध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे ऍज अ प्रमेय तुम्हाला परीक्षेला येतं. तुम्ही याचा सराव जर केला नसेल तर करून ठेवा. बघा, इथे समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. समान पाया असलेल्या त्रिकोण क्षेत्रफळे संगत उंचीच्या प्रमाणात असतात. हे तुम्हाला करून ठेवायचं आहे. ठीक आहे. प्रश्नांचं झालं तर बघा, इथे तुमच्या पुस्तकाचं पान नंबर 3 वरती हा एक प्रश्न दिलाय. छोटी ऍक्टिव्हिटी आहे. बिंदू एम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. जर CM ही ABC ची मध्यगा असेल तर रकाने भरा. आता हे सोपं आहे, तुम्ही भरू शकता. हा प्रश्न तुम्हाला जरूर करायचा आहे. त्यानंतर आपण जेव्हा पुढे जाऊ, आपण येतोय सराव संच 1.1 वरती. हा प्रश्न बघा, असा प्रश्न हा नाही पण असाच प्रश्न परीक्षेला येतो. त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाची किंवा अशा एका प्रश्नाची तयारी करून जायची आहे. सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न. त्यानंतर आपण येतोय सराव संच 1.1 मधलाच दुसरा प्रश्न. खूप वेळा परीक्षेला आलेला आहे. हा बघा, हा दुसरा प्रश्न जो आपला आहे हा खूप वेळा परीक्षेला आलेला आहे. त्यामुळे याची तुम्हाला प्रॅक्टिस करून जायची. 1 मार्काला किंवा 2 मार्काला आला येतो. त्यानंतर तुम्हाला इथे 5वा जो प्रश्न आहे सराव संच 1.1 मधला हा तुम्हाला नक्की करायचा आहे. तर आपण पुढे वळूया. पुढे बघा, आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय 3 इम्पॉर्टंट प्रमेयांपैकी एक आहे. त्यामुळे तुम्हाला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय तर करायचंच आहे. सराव संच 1.2 बघा, 1.2 मध्ये हे 3 उदाहरण आहेत. तिघांपैकी एक करून जा, दुसरं उदाहरण करून जा, कारण हे उदाहरण किंवा यासारखं उदाहरण परीक्षेला येतं. त्यानंतर इथे बघा, आपल्याला 5वं गणित तुम्हाला करायचंय 1.2 मधलं. चौथं पण तुम्ही करू शकता, पण 5वं जास्त इम्पॉर्टंट मला वाटतंय. त्यानंतर 1.2 मधलंच 9वं जे गणित आहे बघा, 9वं आणि 10वी जी ऍक्टिव्हिटी आहे, हे दोन तुम्हाला इम्पॉर्टंट मध्ये करायचे आहेत. त्यानंतर सराव संच 1.3 मध्ये बघा, तुम्हाला इथे चौथं गणित करायचंय. त्यानंतर 6वं गणित करायचंय. तुम्हाला जास्त 3 मार्काची किंवा 4 मार्काची गणिताची गरज असेल तर 7वं एकदा करून ठेवा. आणि 8वं आणि 9वं मस्ट आहे. ह्या दोघांपैकी एक गणित परीक्षेला दरवर्षी असतं. त्यामुळे 8वं आणि 9वं तुम्हाला करायचंच आहे. सराव संच 1.4 मध्ये बघा, पहिलं, दुसरं, तिसरं हे तिन्ही गणित सारखे, जवळपास सारखे. त्यामुळे तुम्ही तिघांपैकी एक पण कुठलं पण केलं, मी तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही गणित क्रमांक 2 करा. ठीक आहे. तर तुम्हाला हे तिन्ही गणित समजतील. चौथं आणि 5वं, त्यामध्ये 5वं जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही 5वं करा. आणि 7वी तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही पूर्णपणे करून जा. बघा, हे गणित पण तुम्ही केले तरी पण तुम्हाला चांगले मार्क मिळतात. आपण संकीर्ण वरती येऊया. संकीर्ण 1 मध्ये बघा, गणित क्रमांक 2, गणित क्रमांक 4 आणि गणित क्रमांक 5 हे 3 गणित किमान तुम्हाला संकीर्ण मधनं करायचे आहेत. 3 किंवा 4 गुणांसाठी तुम्हाला 10वं गणित तुम्ही संकीर्ण मधलं एक करा, एक 11वं करा आणि 12वी तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येईल. ठीक आहे. आता आपण जाऊया प्रकरण 2 पायथागोरस वरती. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करता यायला पाहिजे. खूप सोपं प्रमेय, प्रयत्न करा तुम्हाला सिद्ध करता येईल. पायथागोरसचं प्रमेय आपले इम्पॉर्टंट मध्ये नाहीये हे, पण तरी पण तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. कधी कधी परीक्षेला येतं. ठीक आहे. सराव संच 2.1 मध्ये बघा, 2.1 मध्ये त्रिकूट 100% त्रिकूट परीक्षेला येईल. त्यामुळे 6 गणितांचा सराव करून जा. त्यातलं एक तुम्हाला परीक्षेला येईल. गणित क्रमांक 2 किंवा 3 करा. दोन्ही सेम आहेत ऑलमोस्ट. 2 केलं की 3 येईल, 3 केलं की 2 येईल. ठीक आहे.
त्यानंतर 5वं गणित खूप वेळा परीक्षेला आलेलं आहे. 6वं तुम्ही करा. 6व्या गणितामध्ये हा आकडा बदलतो पण गणित परीक्षेला असतं. चौरसाचा करणं गेल्या वर्षी पण आलं होतं. आकडा हा बदलतो, गणित सेम असतं. एक तर फक्त बाजूची लांबी विचारतील किंवा लांबी आणि परिमित दोन्ही पण विचारतील. त्यानंतर 8वं मोस्ट फेवरेबल आणि 9वं इम्पॉर्टंट. ठीक आहे, 8 आणि 9 पण तुम्हाला करायचे. 1.2 मध्ये बघा, पहिलं गणित केलं की दुसरं आहे, दोन्ही पण सेम आहे, त्यामुळे पहिलं करा. हे 3 आहे ना, तिसऱ्यातलं तुम्ही पहिलं सिद्ध करा, तेवढं तरी करून ठेवा कमीत कमी, आणि तुम्हाला चौथं गणित तिथे करायचं आहे. जाऊया आपण संकीर्णवरती. बघा, संकीर्ण मध्ये आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. गणित क्रमांक 4, गणित क्रमांक 5 तुम्हाला करायचंय. त्यानंतर इथे सिद्ध करा, समांतरभुज चौकोनाच्या कर्णांच्या वर्गांची बेरजी त्या चौकोनाच्या बाजूच्या वर्गांची बेरजी इतकी असते. हे करा आणि एकदा 11व तुम्ही सोडवा. जास्त मेहनत करायची गरज नाही. आणखी एक तुम्हाला गणित सांगतो, सोडवलेलं आहे ते. एक याचा पण सराव करा. सेम गणित, फक्त इथे समभुज चौकोन आहे आणि तिकडे समांतरभुज होता. तुम्ही हे अपोलोनियसने आपल्या पुस्तकात दाखवले. तुम्ही पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून, म्हणजे इथे काटकोन दाखवून पण हे तुम्ही करू शकता. ठीक आहे, कसं असेल हवं असेल तर मी तुम्हाला सोडवून दाखवेन. आता आपण इथे प्रकरण 3 वरती वर्तुळामधलं मोस्ट इम्पॉर्टंट प्रमेय आहे स्पर्शिका खंडाचं प्रमेय. 3 महत्वाच्या प्रमेयांपैकी हे दुसरं आहे की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. हे परीक्षेला येतं. 3 महत्वाच्या प्रमेयांमध्ये हे आहे, त्यामुळे हे तुम्हाला मस्ट करायचं असेल. 3.1 मध्ये बघा, तुम्ही दुसऱ्या गणिताची प्रॅक्टिस करून जा. त्या पूर्ण प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे 3.1 मध्ये सगळे गणित येतील. 3.2 मधला एक प्रश्न नेहमी परीक्षेला असतो. पहिला, दुसरा करा किंवा तिसरा करा, सगळे सारखेच आहेत. आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर त्रिज्यांची वजाबाकी करायची, बाह्यस्पर्शी असेल तर बेरीज करायची. पण हा प्रश्न परीक्षेला नेहमी असतो. त्यानंतर मोठ्या प्रश्नांमध्ये बघा, एक तर चौथा करा आणि 5वा करा. ठीक आहे, दोन्ही पण करा. ते दोघांपैकी एक परीक्षेला असतो आणि दोन्ही पण सोपे आहेत. प्रमेयांमध्ये बघा, इथे 2 प्रमेय आहेत. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात आणि एकाच वर्तुळाचे एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हे दोन्ही करा, दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. एका परीक्षेला हा विचारला गेला होता. तुम्ही दोघांची प्रॅक्टिस करून ठेवा, सोपे आहेत, तुम्हाला पटकन कळेल. सराव संच 3.3 मधलं बघा, इथे गणित क्रमांक 2 आणि गणित क्रमांक 3 जास्त महत्वाचं आहे. खूप वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. तुम्हाला हे दोन्ही गणित करायचेच आहेत सराव संच 3.3 मधून. त्यानंतर अंतर्लिखित कोनाचं प्रमेय, याची यावर्षी प्रॅक्टिस करून जा. सिद्ध कसं करायचं ते सिद्धता सोपी आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला ती येईल. त्यानंतर 2 उपप्रमेय आहेत, ते पण आपल्याला करायचे. बघा, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात आणि अर्धवर्तुळातील अंतर्लिखित कोण काटकोन असतं. हे दोन्ही उपप्रमेय पण करायचे, हे परीक्षेला विचारले जातात. आणि तिसरं महत्वाचं प्रमेय आपलं आहे चक्रीय चौकोनाचं प्रमेय. तुम्हाला मी 3 अति महत्वाचे प्रमेय सांगितले. पहिलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, दुसरं बाह्यबिंदूचं प्रमेय आणि तिसरं चक्रीय चौकोनाचं प्रमेय. बाह्यबिंदूचं प्रमेय म्हणजे स्पर्शिका खंडाचं प्रमेय. ठीक आहे, हे 3 तर तुम्हाला 100% करूनच ठेवायचे. ठीक आहे, पुढे जाऊया. सराव संच 3.4 मध्ये बघा, हे गणित, तिसरं गणित खूप वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. 5वं यावेळेस तुम्ही ट्राय करा, ते पण विचारू शकतात. ठीक आहे, 3.4 मध्ये 2 खूप महत्वाचे गणित, 7वं आणि 8वं, ह्या दोघांपैकी एक गणित 100% परीक्षेला विचारतात, त्यामुळे यांना तुम्ही स्किप करूच नका. 7वं आणि 8वं आकडे बदलतील पण कन्सेप्ट तीच असेल. आणि सराव संच 3.5 तुम्हाला त्याचे मी काही उदाहरणं सांगेन जे परीक्षेला असतात. पहिलं, दुसरं आणि चौथं, हे तिन्ही जवळपास सारखे, पण पहिल्यामध्ये स्पर्शिका त्रिज्या, स्पर्शिका छेदिका प्रमेय इथे, याच्यामध्ये 2 जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय आणि चौथ्यामध्ये 2 जीवांच्या बाह्यछेदनाचं प्रमेय. हे तिन्ही गणित महत्वाचे आहेत. नंतर बघा, 5वं तुम्ही सिद्ध करून ठेवा, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे 3.5 जास्त महत्वाचं आहे. यातले तुम्हाला 5 गणित कमीत कमी करायचे. संकीर्णावर जाऊया आपण. संकीर्ण मध्ये इथे बघा, गणित क्रमांक तो 5 आहे. गणित क्रमांक 5 हे सिद्ध करायचा प्रयत्न करा, खूप सोपं आहे. त्यानंतर गणित क्रमांक 19 आणि गणित क्रमांक 21, हा बघा गणित क्रमांक
21 ह्या तिघांचा तुम्ही अभ्यास करा, मोस्ट इम्पॉर्टंट ते आहे. आपण जाऊया चौथ्या प्रकरणावर. चौथं प्रकरण खूप सोपं. 4.1 आता भौमितिक रचना 4.1 मध्ये बघा इथे दोन प्रकारचे गणित आहेत. पहिलं आणि तिसरं हे एक सारखे. इथे दोन त्रिकोण दिलेत, त्यातनं एबीसी ची सगळी माहिती दिलेली आहे. पीक्यूआर ची एलिमेंट ची माहिती काढायची आणि दोन वेगवेगळे त्रिकोण काढायचे. आणि सेम पहिल्या आणि तिसरं आहे. मग तुम्ही पहिल्याची प्रॅक्टिस करून ठेवा. दुसरं आणि चौथं पण सेम आहे. मग तुम्ही इथे त्रिकोण एकत्रच काढायचे. पीक्यूआर एलटीआर, आर आर कॉमन आहे, एएमटी एएची ए कॉमन आहे. मग इथे तुम्हाला त्रिकोणामध्ये त्रिकोण काढायचे आहेत. ह्या दोघांपैकी एकाची प्रॅक्टिस करा, पण ती मस्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ह्यातला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर काही गोष्टी ज्या आपल्या पुस्तकात नाहीत त्या आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे लंबदुभाजक काढणं, कोन दुभाजक काढणं हे आपल्याला करायचं आहे. एक एक मार्काला विचारतात. दिलेल्या रेषाखंडाला लंबदुभाजक काढा, दिलेल्या मापाच्या कोनाचा कोन दुभाजक काढा, असा प्रश्न विचारतात. त्यानंतर सराव संच 4.2 वर आपण येऊया. स्पर्शिका. इथे 3 प्रकारच्या स्पर्शिका आहेत. वर्तुळा वरील बिंदूतून स्पर्शिका काढा, मग याची प्रॅक्टिस करून ठेवायची. त्यानंतर वर्तुळा बाहेरील बिंदूतून 3 मार्काला आपल्याला ते गणित येतं. दाखवतो तुम्हाला मी. बघा इथे 5वं गणित, वर्तुळा बाहेरील बिंदूतून, आणि तिसरं आहे केंद्राचा उपयोग न करता. ठीक आहे. मग हे 3 प्रकारचे तुम्हाला स्पर्शिका करून जायच्या आहेत. पुढे जाऊया. निर्देशक भूमिती आपलं 5वं प्रकरण, सगळ्यात सोपं प्रकरण. अंतर काढा, सूत्र पाठ करा, यातला एक गणित करून ठेवा. बिंदू एकरेषी आहेत किंवा नाहीत या पद्धतीने करायचं नाही, काढाच्या पद्धतीने करायचं. लक्षात ठेवा, या पद्धतीने करायचं नाही. का नाही ते मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही, पण तुम्हाला चढच्या पद्धतीनेच करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघा, हे करा, चौथं करा. तुम्ही चौथं केलं की 5वं 6वं त्यासारखे ते सगळे. 7वं बघा, 7वं महत्वाचं आहे, तुम्ही 7वं करू शकता. 8वाला स्किप कराय वेळेस. आपण सराव संच 5.2 वर येऊया. 5.2 मध्ये बघा विभाजनाचं सूत्र. मग या क्वेश्चन नंबर 2 ची प्रॅक्टिस केली की तुमच्या विभाजनाच्या सूत्राची प्रॅक्टिस होते. त्यानंतर 5वं करा, के ची किंमत काढायची, आणि 6वं करा आणि 7व्यातला एक करा. ठीक आहे. मागे बघा 8, 9, 10, 11, 12 आहेत. याच्यामध्ये बघा त्रिभाजन आहे, 4 वेळा विभाजन, 5 वेळा विभाजन. मग ह्या तिघांपैकी एक करा. तुम्हाला एकदा समजलं कसं करायचंय की तुम्ही करू शकता, पण यातलं एक गणित परीक्षेला असतं. त्यामुळे तिघांपैकी एक करा. मध्यगा संपादचं 9वं तुम्ही करू शकता. पुढे जाऊया आपण. चढ 5.3. आता इथे गेल्या वर्षी यातला एक प्रश्न आला होता, त्यामुळे तुम्हाला तो करायचा. चढ सूत्र काय आहे? टॅन थिटा. त्यानंतर चढ काढा, ह्यातलं एक करून ठेवा कारण सोपं येते. आणि इथे या सूत्रानेच बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही तुम्हाला करायचंय, त्या पद्धतीने करायचं नाहीये. ठीक आहे. सेम बाकी हे तुम्ही करून टाका, हे तुम्ही करून टाका. हे इझी, तुम्ही सगळं कराल, मला माहिती आहे. प्रश्न 6वा बघा. इथे के ची किंमत काढायची, चढाने तुम्ही काढू शकता. आणि 8वं हे दोन्ही सेम आहेत, 6 आणि 7. त्यामुळे तुम्ही 6 आणि 8वं करा, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल या प्रकरणाची. आपण जाऊया त्रिकोणमितीवरती. त्रिकोणमिती तुम्हाला थोडं अवघड वाटत असेल, पण तेवढं अवघड नाहीये, त्यामुळे त्याला धसका घ्यायची गरज नाही. 6.1 वर आपण येऊया. 6.1 पहिले 3 गणित एकदम सारखे. तुम्हाला नित्य समानता पाठ पाहिजे, त्यामुळे तिघांपैकी एकाची प्रॅक्टिस करा, बाकी तुमच्या प्रॅक्टिस होतील. 3ही नित्य समानता पाठ करा. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा, आणि 1 अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. त्यानंतर सिद्ध करामध्ये सोपे सोपे बघा, हे सगळे सोपेच आहेत, अवघड्यावर जाऊ नका. खूप वेळा आलेला प्रश्न. त्यानंतर हा प्रश्न खूप वेळा आलाय, हा प्रश्न आलेला आहे. अवघड्यामध्ये गेला तर तुम्हाला इथे बघा, हा पण परीक्षेला आलेला प्रश्न आहे हा, आणि तुम्ही हा एक करू शकता. हा अवघड्यामध्ये तुम्हाला परीक्षेला आलेला प्रश्न, म्हणजे बहुतेक तुम्हाला सगळ्यांची प्रॅक्टिस करायची आहे. 6.2 वर आपण जाऊया. 6.2 मध्ये सगळे प्रश्न सोपे आहेत, त्यामुळे तुम्ही त्यातले कुठलेही 2 प्रश्न रँडमली करू शकता. इथे बघा दीपगृहाचा प्रश्न परीक्षेला येतो, झाडाचा प्रश्न परीक्षेला आलेला आहे,
आणि पट्टंगीचा प्रश्न, हे 3 तुम्ही कमीत कमी 6.2 मधून करा. संकीर्ण पण तुम्हाला काही प्रश्न सांगतो मी. बघा, संकीर्ण मध्ये पण काही सिद्ध करा आहेत, तुम्हाला त्या पण करायच्या आहेत. ठीक आहे, जसं इथे बघा 7वं करा, 8वं करा. ठीक आहे, सोपं आहे. 7वं 8वं दोन्ही पण सोपं आहे. दिसते अवघड पण ते सोपं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला 9वं आणि 8वं हे 2 गणित करायचे आहेत. एवढे गेले की बाकीची प्रॅक्टिस आपली बरोबर होते. जाऊया शेवटच्या प्रकरणावरती. बघा 7.1 शंकूच्या तळाची त्रिज्या. आता हे सोपे गणित आहेत. मग 6 सेमी व्यास. इथे बघा तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा असा प्रश्न 1 मार्काला येतोय, त्यामुळे तो पण तुम्हाला करायचा आहे. गोलाची त्रिज्या करा आणि हे 6वं तुम्ही करा. किमान इतकं तर तुम्ही करा. 7.1 12वं गणित बघा गोळीचं, हे पण तुम्हाला करायचं आहे 7.1 मधून. शंकुछेद तुम्ही स्किप करू शकता. जास्त तुम्हाला इच्छा असेल तुम्ही करा, पण जरा कन्फ्युजिंग असल्यामुळे तुम्ही हे स्किप पण करू शकता. तर तुम्ही याच्यातले गणित क्रमांक 2 आणि 3 ची प्रॅक्टिस करून जाऊ शकता. 7.3 वर आपण जाऊया. वर्तुळ पाकळी. वर्तुळ पाकळी खूप महत्वाचं आहे, याचं गणित परीक्षेला असतं. त्यामुळे बघा वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वर्तुळ कंसाचं माप दिलेलं असताना पहिलं गणित. त्यानंतर वर्तुळ दुसरं आणि तिसरं, हे 3 केले की आपले 3 सूत्र वापरले जातात. आपल्याला आयडिया येते की कसं हे सोडवायचं. म्हणजे 3 गणित तुम्हाला करायचेच आहे. पुढे जाऊया. इथे बघा एक 9व्याची प्रॅक्टिस करा, 12व्याची प्रॅक्टिस करा आणि 13व्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, एक सोडवलेलं गणित सूक्ष्म षटकोनाचं, हे तुम्हाला करायचं आहे पान नंबर 159 वरती. तिसरं गणित 7.4 मध्ये बघा तुम्ही पहिलं किंवा दुसरं करू शकता. दोघी सारखेच आहेत, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. त्यानंतर एक 4थं करून ठेवा, म्हणजे तुमची इथे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता जास्त याच्यावर गणित तुम्हाला सांगणार नाही, तर हे इतके गणित तुम्हाला महत्वाचे आहेत आपल्या पुस्तकामध्ये. गणित भाग 2 इयत्ता 10वी. बघा आता हे गणित केल्यानंतर हेच गणित परीक्षेला येणार का असा प्रश्न कोणी विचारू नका, कारण हे गणित केल्यानंतर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि याच्या सारखेच गणित परीक्षेला येतील. त्यामुळं आपला पेपर सोपा जाईल. हेच गणित येतील असं मी म्हणत नाही, पण हे गणित केल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्हाला परीक्षेला येणारे गणित सोपे वाटतील आणि ते गणित तुम्हाला सोडवता येतील. त्यामुळे तुम्हाला कमी वेळेत जास्त सराव करायचा असेल तर या गणितांचा सराव करून जायचा आहे. याच्यावर 100% अवलंबून राहायचं नाही. ठीक आहे, सगळा समग्र अभ्यास करायचा, पण हा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. हे महत्वाचे गणित होते जे बोर्ड परीक्षेला येऊ शकतात. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि गणित भाग 2च्या पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. नवीन असाल, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.